बालमेला पंच तटस्थ आहे. बॉल बीट करून पाठीमागे चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. संतोष सरांना आपण बघतोय. पूल केलाय. शॉट ऑफ पूल. पूल होतोय सक्सेसफुल. वंडरफुल. डिलाइटफुल षटकार. शोधून काढण्याचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्र. चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. बॅकअप नाहीये. बॅकअप नाहीये. बॅकअप नाहीये. कॉल दिला होता आणखीन एक रन घेण्याचा, परंतु थांबवलंय. 2 धाबा या बॉलवरती नक्की झाल्या गेल्यात. टीमची धावसंख्या 27. 27 धाबा. इको जास्त वाटतोय रे रोशन. इको इको लय आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बीट करून पाठीमागे चाललाय. तिथे एक धाव नक्कीच आली. नक्कीच बायच्या स्वरूपात मात्र ही धाव नक्कीच पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतोय.
एक चांगला पंच पॅनल, पंचांची भूमिका, अगदी गाडीसारखी नजर असणारे पंच मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती मात्र नक्कीच पाहायला मिळतंय. पुढचा बॉल परत एक वेळा बीट करून पाठीमागे चाललाय. अगदी ऑफस्टिक्सच्या भरपूर बाहेर टाकलेला हा बॉल पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. अवंतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडेल. मधून परत एक वेळा बिग हिट केलाय. बॉल हवेत आहे. बॉल पाठीमागे चाललाय. स्लिप तैनात होती परंतु आपण पाहिलं गेलं तर पाठीमागे जात असताना क्षेत्ररक्षकाकडनं होते चुकी. प्रयत्न पडतायत कमी. मिळते इथे 4 धावांची हमी. येतोय हा चौकार. सेहेचाळीस धावा झाल्या. धावफलकावरती लागत असताना मात्र पाहायला मिळतंय धावफलक अगदी झपाट्याने वाढलंय. यावेळेस चांगला बॉल कमबॅक करून देणारा मात्र चेंडू जरूर पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सुरुवात चांगली केली आहे.
बॅटिंग करणारी टीम. आणखीन एक चांगला बॉल आणि हा बॉल आलाय डॉट आणि ओव्हरची होते समाप्ती. मिडल ओव्हर समाप्त झालाय. 3 षटक समाप्त आणि 3 षटकानंतर टीमची धावसंख्या 46. 46 धाबा धावफलकावरती मात्र लागल्यात. अंतिमचा स्लॉगिंग षटक मात्र हाताळण्यासाठी संदीप दामणकर शितूर गावकडनं बिलॉंग करतात, परंतु आज संधी प्राप्त झाली वीर मराठा संघाकडनं मात्र गोलंदाजी मार्कवरती अंतिमचं षटक हाताळण्यासाठी संदीप. सूरज जाधव त्याच्या पाठमधून अगदी आक्रमक भूमिका सातत्याने मात्र पाहायला मिळाली आहे. परत एक वेळा बीट करून पाठीमागे पहिला बॉल टॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय, कारण सातत्याने मात्र आपण पाहिलं तर या गोलंदाजाने चर्चेत असणारा हा गोलंदाज मात्र सातत्याने आपल्या तालुक्याचं नाव रोशन करताना पाहायला मिळालाय. परंतु आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. विकेटच्या शोधामध्ये आहेत आणि विकेट येणं कुठेतरी महत्वाचं असेल. व्हाईट बॉल अतिरिक्त धावसंख्या. यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. एक उत्तुंग असता षटकार आलाय 6 धावा. जबरदस्त फटकार इथे पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल पूल केला, शॉर्टम पूल आणि बीमर साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. नक्कीच पाहावं लागेल कशा पद्धतीने मात्र बॉल रिलीज केला गेलाय. अरे असा तो डीप होतो रे बॉल तो. बघा तुमच्या इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली होती, परंतु आपण पाहिलं ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून दाखवलं जातं. एक क्लीन क्वालिटी क्लिअरिटी ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून सातत्याने मात्र नक्कीच पाहायला मिळते. अनेक स्पर्धेमध्ये ओमसाई एमटीसीचं नाव अगदी चर्चेत असणारी यूट्यूब वाहिनी आणि ही स्पर्धा कव्हर करण्याचं काम नक्कीच करत आहेत. कॅमेरामॅन आज नक्कीच पाहायला मिळतोय नीरज आणि त्याचबरोबर यश. आज नीरज आणि यश खूप चांगला कॅमेरा वर्क करत असताना मात्र आजच्या दिवसामध्ये हो यावेळेस देखील आपण पाहायला मिळतोय फटका फसलाय, परंतु आपण पाहायला गेलं तर शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटलाय. प्रयत्न चांगला गेला होता.
जिथे पाहायला मिळतोय टीमची धावसंख्या 55 55 धावा धावफलकावरती लागत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. बॅटला ब्रश झालाय. बॉल पाठीमागे जात असताना मात्र शॉट फाईन लेग रिझन मध्ये स्वतः यष्टीरक्षक जात आहेत. चांगला स्टॉप करण्याचा प्रयत्न इथे 9 सेकंड एंडला. बॅकअप नाहीये, बॅकअप नव्हतं. फेकी बरोबर केली होती परंतु बॅकअप नव्हतं मित्रांनो. व्हाईट बॉल. लॉफ केलंय, बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार सूरज जाधवच्या बॅटमधून. चला गॅस स्पीडअप थोडस मित्रांनो, वेळेचा निर्बंध आहे. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. परत एक वेळा मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. आप्पा मी तोडत नाही हो, मी ठोकतो. मैं झुकेगा नाही, मैं ठोकेगा. अगदी षटकार चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अरे टॉस ज्यावेळी झाला होता त्यावेळी सांगितलं होतं की आम्ही 70 धावांवरती जाऊ म्हणून. एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू. लक्ष्मण 11 संघांच्या कॅप्टनने सांगितलं होतं टॉस ज्यावेळी झाला होता. आणि या टीमची धावसंख्या बरोबर 70 झाली आहे, 71 झाली आहे, म्हणजे 72 धावांचा टार्गेट सेट केलंय. 24 बॉल मध्ये 72 करायचे आहेत. एक मोठं आव्हान मात्र समोर ठेवलंय. हॅलो हॅलो, दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आम्ही करणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायची आहे. शार्दुल 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आहे एडीके. टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. तर मी मान्यवरांना विनंती करतोय आपल्या उपस्थितीमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इथे करावा. तर मी अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस इथे करतोय. खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग 2026 चा महासंग्राम आपण इथे पाहत आहे. ओनर्स DB लॉजिस्टिक्स आपण इथे पाहत आहे. अक्षय जी भगणे साहेब असतील. शार्दुल 11 टीम आहे ज्या टीमने खऱ्या अर्थानं प्रभावित केला आहे. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग 2026 चा महासंग्राम. टॉस इथे होतोय दोन टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान. टॉस तर टॉस टेल टॉस
टेल हा कॉल केला आणि हेड झालाय. टॉस तुम्ही जिंकलाय शार्दूल 11. मी मांडेकरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हा दादा. अजय पहिल्यांदा टॉस तुम्ही जिंकलेला आहात. पहिल्यांदा टॉस जिंकलाय, काय करायचंय? फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. ओव्हरऑल स्पर्धा खेळत असताना कशी वाटली? किती वाट पाहत होता या स्पर्धेची? शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग 360चं मैदान आपण पाहत आहे. कितीपर्यंत थांबवाल आणि ओव्हरऑल क्रीडा स्पर्धा खेळत असताना कशी वाटली? खूप भारी वाटते. आम्ही दरवर्षी ह्या टुर्नामेंटची वाट बघत असतो आणि समोरची टीम पण चांगली आहे, तर आम्ही एक 45-40च्या आतमध्येच रोखण्याचा प्रयत्न करू. चला शुभेच्छा. तर बॅटिंग करायची आहे तुम्हाला. किती बनवणार? ओव्हरऑल क्रीडा स्पर्धेबद्दल काय भावना व्यक्त करता? खूप छान नियोजन आहे आणि या नियोजनची आम्ही दरवर्षी वर्षभर वाट पाहत असतो आणि यावर्षीचं नियोजनसुद्धा खूप छान आहे. आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करेल. समोर एक चांगला तगडा संघ आहे. कशा रीतीने टीम कॉम्बिनेशन असेल, टीमला कशा रीतीने घेऊन तुम्ही चालाल? बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. टॉस पहिल्यांदा तुम्ही जिंकला असता तर तुम्ही काय केला असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच करणार होतो, पण टॉच हारलोय. आता बॅटिंग करेल आणि चांगली बॅटिंग करेल. चला, विश यू ऑल द बेस्ट फॉर बोथ ऑफ यू. दोन्ही टीम. अजय तुलाही शुभेच्छा. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. टॉस नुकताच झालेला आहे मित्रांनो. टॉस इथे जिंकलाय. आपण पहा शार्दूल 11 टीमच्या कॅप्टन अजय पाटीलने इथे टॉस इथे जिंकलाय आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे मित्रांनो. पाहूया शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग 2026चा महासंग्राम आपण इथे पाहत आहे. पाहणं गरजेचं आहे मित्रांनो. आपल्या मानाची आणि अभिमानाची स्पर्धा, कोल्हापूर जिल्ह्याचा मान, शाहूवाडी तालुक्याचा सन्मान, ही मानाची स्पर्धा आपण इथे पाहत आहे. जाऊया, मॅच सुरू आहे. वेळ न घेता, कुठेही एकही मिनिटं वाया न ठेवता ऐकूया समालोचन क्षेत्रातील एक गोड आवाज, ज्या आवाजाने खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांना तल्लीन केला आहे. असे आमचे जवळचेच मित्र आशिष चोरगे सर यांच्या जुबानी. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद राहुलजी राठोड सर, त्यांचा आवाज आपण ऐकतोय. त्याचबरोबर आज ग्रामीण क्रिकेट ज्यांनी गाजवलंय आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये समालोचनामध्ये ज्यांची उत्तम छाप आहे, असे आमचे समालोचक मित्र श्रीकांतजी साबळे सरांचा देखील आवाज या स्पर्धेसाठी जोडला गेलाय. उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण पाहायला गेलं तर भरत सर देखील जॉईन होतील. मुळे मॅचच्या दिशेने पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये जाऊया. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. मॅच ऑन, गेम ऑन, लेट्स प्ले. ओहो, पहिलाच बॉल समोरच्या दिशेने स्टेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी अजित पवार आले होते आणि त्याच्यावरती वार केलाय पहिल्याच बॉलवरती बॅट्समन संदीपने. संदीपची साथ देण्यासाठी 9 सेकंड एंडला बॅटर काशीनाथ. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे, उंच पुरा गेलाय. कॅचचा कॉल होता, परंतु हा बॉल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. एलिव्हेशन असं वाटलं होतं की थोडं कमी मिळालंय, परंतु हा बॉल सीमारेषेच्या पार पाठवण्यामध्ये नक्कीच आता यश आलंय. बॅट्समन संदीप धामणकर काय बॅटिंग करतोय. उंच पुरासा हा फटका आणि बघा याचं प्रत्युत्तर. आधी षटकार होता पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर चौकार होता. बॅटिंग करणारी टीम लक्ष्मण 11 संघाचा. आता मात्र त्याचं प्रत्युत्तर दिलंय. कट करण्याचा प्रयत्न. गॅप आहे मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. अगदी एक पुस्तकी फटका, कॉपी बुक स्ट्रोक. मुंबईचं मनी ड्राईव्ह जेवढा फेमस आहे ना भाऊ, तेवढा हा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. काय जबरदस्त फटका. 14 धावा धाव फलकावरती लागत असताना लोअर फुलटॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. 30 सर्कलचा क्षेत्ररक्षक वेगाने जातोय आणि तिथे 2 धावा कंप्लीट होत असताना मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात आता वीर मराठा संघाने देखील केली आहे. नावातच वीर मराठा आहे. लक्ष मोठं आहे, मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतोय टीम वीर मराठा संघ.
72 धावांचा टार्गेट सेट केलाय, परंतु पॉवर प्लेचा फायदा घेत असताना बॅट्समन संदीप. परत एक वेळा बॉल बॅक ड्राईव्ह मिड ऑफ तैनात होता. चुकी होते. बरोबर हातामध्ये ही कॅच होती, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला. कॅच ड्रॉप झाली आहे. महत्वाची मित्रांनो विकेट होती. संधी क्रिएट केली होती अमोल अजितने. संधीचं सोनं करता आलं नाहीये. अशा चुका भरपूर महागात ठरू शकतात. काशीनाथ पहिलाच बॉल या स्पर्धेतला फेस करत असताना हा बॉल फाईन लेग रिजन मध्ये पाठवलाय. तिथे आपण पाहिलं तर 2 धावा येत असताना नक्कीच पाहायला मिळत आहेत. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरसवतंय, जाऊन पोहोचतंय. एक षटक इथे समाप्त होत असताना 19 पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेतलाय. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 चेंडू 53 करायचे आहेत. येणारे बॉल 18 बॉल मध्ये 53 धाबांची अजूनही गरज आहे. सुरुवात चांगली केली आहे. पॉवर प्लेचा फायदा नक्कीच घेतला गेलाय आणि थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. 10 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. तिसरी मॅच सुरू आहे. घड्याळामध्ये आपण पाहायला गेलं तर 1 वाजत झाल्यात. काय मला नको, मला सँडविच सांग फक्त. 19 बिर्याणी सँडविच सांगितलं सर. सँडविच चालेल, साधं आपलं साधं सँडविच सांगितलं. बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न, मागच्या पायावरती तोल सांभाळलाय. अगदी आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा हा बॉल मात्र पाहायला मिळतोय. करण आलाय आता गोलंदाजी मार्क वरती. ऑफसिक्सच्या भरपूर बाहेर. व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर. 20-22-0. परत एक वेळा खराब दिशा, खराब लाईन मात्र पाहायला मिळते आणि अगदी आपण पाहायला गेलं तर सूरज आला. काहीतरी कानमंत्र नक्कीच दिला गेलाय करणला. की टप्पा तुला कसा हाताळायचा आहे. लोअर फुल टॉस बॉल बरोबर यष्ट्यांवरती काठी काढली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. क्लीन बोल्ड. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. हिट झालाय. बॅटर आउट. जबरदस्त गोलंदाजी. काय अगदी मधली यष्टी वाकवली आहे.
अगदी सूरजने जो कान मंत्र दिला होता तो नक्कीच फळास आला. भरत आला आता गोलंदाजी मार्क वरती. बॅटर इनेट नंबर 3 मध्ये भरत इथं असताना मात्र पाहायला मिळतोय. भरत कांबळे बॉल चांगला योग्य टप्पा डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 21-21 या धावसंख्येवरती. लक्ष मोठं आहे. सुरुवात चांगली केली परंतु दुसऱ्या षटकामध्ये करणने रन दिल्या नाहीयेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे. अगदी जबरदस्त कॅच तिथे पकडली. अजित होते आणि अजित कुठलीही चुकी करणार नाहीये. आणखीन एक विकेट गॉन होते. बॅटर आउट. वीरला आणखीन एक मोठा धक्का लागतोय. भरतला जावं लागेल आता परत डगआउटच्या दिशेने. अगदी पंच शहानिशा करतील. मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न होतोय. पाहावं लागेल पंचाचा इशारा मात्र नक्कीच काय येतोय. नॉट आउट आहे. तिसऱ्या पंचांनी देखील शहानिशा केली. नॉट आउट आहे. यावेळेस देखील फटका बसलाय. बॉल पाठीमागे चाललाय. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट. व्हॉट अ झेल. करण अगदी रन रोखण्याचा प्रयत्न केलाय करणने. दुसऱ्या षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये दबदबा पाहायला मिळाला गोलंदाज करणचा. ज्या पद्धतीने मात्र संदीपला माघारी धाडलं, भरतला माघारी धाडलं आणि आता रुपेशला देखील माघारी धाडलंय. ओव्हर हॅट्रिक नक्कीच झाली गेली आहे. जबरदस्त गोलंदाजी. अगदी सुरुवात खराब केली होती परंतु ज्या पद्धतीने मात्र सूरजने जो कानमंत्र दिला ना तो यशस्वी ठरताना मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होते परंतु आता इथून बॅट्समन हात खोलावे लागतील भाऊ. लक्ष मोठा आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. एक 72 धावांचा टार्गेट सेट केलंय. 72 धावांचा पाठलाग करत असताना मात्र आता डोंगर पोखरावं लागेल. वाट शोधावी लागेल मित्रांनो. चला फिल्डिंग बॅट्समन मॅच स्पीडअप करा. बघा 10 मॅचेस आहेत आणि तिसरीच मॅच सुरू आहे त्यामुळे थोडस गती द्यायची आहे. फिल्डिंग करणारी टीम आपण पाहिलं लक्ष्मण 11 संघाने 72 धावा केल्यात. टॉस जिंकला होता वीर मराठा संघाने आणि एक चॅलेंज दिलं होतं की आम्ही कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सुरुवात चांगली केली गेली लक्ष्मण 11 संघाने आणि 72 धावांचं टार्गेट सेट केलं आणि त्याचाच पाठलाग करतोय वीर मराठा संघ. शेवटचा बॉल 1 to go.
लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय आणि हा बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना मात्र हा षटकार आलाय शेवटच्या बॉलवरती. 12 बॉल मध्ये 45 करायची आहेत. येणारे 12 चेंडू आणि 45 धावांची अजूनही गरज आहे. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 27. या धावसंख्येवरती 27. 12 बॉल मध्ये 45 धावांची गरज आहे. थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. फक्त 8 धावा खर्च करत असताना 3 विकेट प्राप्त करणारा हा गोलंदाज करण. बघा वेळ चालू आहे आणि वेळेत सामना संपणं कुठेतरी महत्वाचं असेल, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल टीमवरती. राहुल पाटील गोलंदाजी मार्क वरती, मिडल ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. आणि बघा लक्ष्मी 11 संघाचा स्कोर आपण लक्ष्मण 11 संघाचा स्कोर आपण बघतोय. 2 ओव्हर 32 होते आणि वीर मराठा 27 ला 3 विकेट गमावल्यात. इथून काहीतरी करावं लागेल. अमोल आणि काशीनाथ, काशीनाथ वरती जबाबदारी आपल्या संपूर्ण संघाची. 9 सेकंड एंडला अमोल. आता या दोन्ही फलंदाजावरती संपूर्ण जबाबदारी आपल्या संघाची आहे आणि तेवढीच जबाबदारी आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्क वरती राहुल वरती आहे. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. यावेळेस देखील आपण पाहायला गेलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, ऑफ ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. सिंगल येते, सिंगलने मात्र काही होणार नाहीये. मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल कारण लक्ष मोठं आहे. अजूनही 44 धावां गरज आहे विजयासाठी टीम वीर मराठा संघाला. बॉल बॅक ट्राय, समोरच्या दिशेने फटका फसलाय. अडवण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळाला परंतु सूरजचे प्रयत्न पडतायत. कमी मिळते धावांची हमी. 4 धावा मात्र नक्कीच आल्या. चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय आणि अगदी धावा येऊ द्या, कशा येऊ द्या, धावा येणं महत्वाचं आहे. 4 धावा मात्र प्राप्त करत असताना टीम वीर मराठा संघ 32. फ्लिप केलाय, फ्लिक ऑफ द रिस्क. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. जबरदस्त फटका तिथे पाहायला मिळाला. अमोलचा फ्लिप केलाय क्लिक आणि इथे ठोकलाय 6. षटकार. अफलातून फ्लिप. ऍक्शन रिप्ले ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता आणि बरोबर अचूक ओळखलं. फक्त बॅटला दिशा दिली. ज्या ताकदीने आला ना त्याच ताकदीने पाठवलाय. 38 धाबा. अशाच प्रकारचे फटके जर आले ना कुठेतरी विजयाच्या दिशेने मात्र नक्कीच वाटचाल करेल टीम वीर मराठा संघ. लॉफ केलाय, फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट. बॅकअप तिथे पाहायला मिळालं. सचिन होते काय बॅकअपला आले. बॅकअप भरपूर महत्वाचं होतं परंतु चांगला खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम कडनं. अर्धे फलंदाज मात्र आता डगआउटच्या दिशेने मात्र वाटचाल केली आहे फलंदाजांनी, परंतु आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सुखदेव आलाय. आता देवालाच धावून यावं लागतंय. सुखदेव आला. सुखदेवचा कट अगदी चायनीज कट पाहायला मिळाला.
आणि बॉल अगदी सीमारेषेच्या बाहेर थर्ड बँडला निघून चाललाय. सुखदेव आला देवासारखा धावून आणि चौकार लगावला. तीन षटक समाप्त आणि षटकानंतर टीमची धावसंख्या 42. येस, थोडस घाई करा. 6 बॉल मध्ये मात्र आता करायचे आहेत 30 धावा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 6 चेंडू 30. अशक्य असं हे आव्हान शक्य करून दाखवतील का हे मात्र बघायचंय. काशीनाथ अजूनही तळ ठोकून आहे. सलामीला आलेला हा बॅटर पाहायला मिळतोय. 6 बॉल 30. प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होईल का हे मात्र बघायचंय. 6-30 हे समीकरण आणि अंतिमचं स्लॉगिंग षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सूरज आलाय. एक अनुभवी गोलंदाज टीम लक्ष्मण 11 संघाचा. 6 बॉल 30. काशीनाथ वरती संपूर्ण जबाबदारी आहे आणि काशीनाथला ही मॅच घेऊन जावी लागेल. 6 बॉल 30. पहिला बॉल सूरजचा. पहिलाच बॉल आउट ऑफ द पार्क. बॉल चाललाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याड. बॉल सीमा पार. षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. परत एक आ रा 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 खतरनाक. काय फटका होता. लाजवाब खेळी. 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. काशीनाथ पाटील पाटलाचा पोर आग लावतोय मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः. बघा दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर एक परम मित्र आहेत, परंतु प्रत्येकाची दुखती नस माहिती आहे. टप्पा कसा येणार आहे आणि मला कसा खेळायचा आहे. परत एक वेळा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल लॉंग स्टॉपला निघून चाललाय आणि बॉल सांगतोय चल रे भोपळ्या, टुनुक 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 टुनुक. बॉल लॉंग स्टॉपला निघून गेलाय. 4 धावा आल्यात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 58. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. 3 चेंडू 14 धावांची गरज. 3 चेंडू 14ची गरज असताना खोल टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे, प्रोटेक्शन दिलंय. 2 धावांचा प्रयत्न होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्यात. आता येणारे बॉल 2. 12 धावांची गरज म्हणजे 2 बॉल वरती 2 बिग हिट. हा बॉल महत्वाचा होता. हा बॉल महत्वाचा होता. अचूक टप्पा हाताळलाय. बीट करून पाठीमागे चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आता मात्र पूर्णपणे पकड निर्माण केली आहे सूरजने. 1 बॉल 12 वरती मॅच आली आहे. काही घडू शकतं. कोदून काढलाय. हरकत नाहीये, परंतु शेवटपर्यंत झुंज दिली आहे भावा. जबरदस्त काशीनाथ पाटील. काय मॅच राहिली. व्हॉट अ मॅच. जबरदस्त मॅच तिथे पाहायला मिळाली. चांगली मॅच तिथे पाहायला मिळाली आणि अखेरकार टीम लक्ष्मण 11 संघाने हा सामना जिंकला. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच देऊया. सूरज ठरतोय या मॅचचा हिरो. ज्या पद्धतीने बॅटिंग केली 12 बॉल मध्ये 40 धावा आणि जबरदस्त गोलंदाजी देखील केली आणि हा तोच ठरला या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. त्याला देऊयात. गोलंदाजीमध्ये थोडासा मार बसला, परंतु बॅटिंग मध्ये ज्या पद्धतीने मात्र भर काढली होती त्यांनी बॅटिंग करत असताना.
सूरज जाधव, त्याला देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. या सूरज, आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. आणि नेक्स्ट मॅचला जशी सुरुवात होईल आवाजामध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूया सानपाडा नवी मुंबईचा गोड आवाज. अर्थातच वाशी, सानपाडा, नवी मुंबई आणि संपूर्ण टेनिस क्रिकेटचा गोड आवाज. राहुलजी राठोड सर. हॅलो हॅलो. चला धन्यवाद आशिषजी चोरगे सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला आहे, ज्या आवाजाने खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांना तल्लीन केलाय. एक गोड आवाज, सुमधुर आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हा भव्य दिव्य सोहळा आपण इथे पाहत आहे. चला मॅन ऑफ द मॅच आहे सूरज जाधव, ज्या खेळाडूने केलाय या पहिल्याच मॅचमध्ये आपल्या खेळाच्या जोरावरती व्हॉट अ मॅग्निफिशंट बॅटिंग केली. चला सूरज, पहिल्या मॅचचा प्रबल दावेदार, ज्या खेळाडूने अगदी बॅटिंग करत असताना मॅग्निफिशंट परफॉर्मन्स केलेला आहे. अव्वल दर्जाची बॅटिंग इथे केली आहे. तर माझ्याबरोबर ओमकार धामणकर, रामवाडी शितूरचे सुपुत्र ओमकार धामणकर हाही माझ्याबरोबर जुडला. ज्या ज्या वेळेला या तालुक्यामध्ये येतो तेव्हा तेव्हा हा एक सूत्रसंचालक गुणलेखकाची भूमिकेमध्ये सातत्याने असतो. चला पंचांनी पुन्हा एकदा पंच जेव्हा